नमस्कार सिंह राशीच्या आत्मविश्वासू, तेजस्वी आणि जिद्दी व्यक्तींनो. जुलै 2025 चा महिना तुमच्यासाठी अनुभव, आत्मचिंतन, सामाजिक संवाद आणि कौटुंबिक व वैयक्तिक जबाबदाऱ्यांचा समतोल साधण्याचा काळ ठरणार आहे. आषाढ शुद्ध पक्षाचा उत्तरार्ध आणि श्रावण महिन्याची सुरुवात या महिन्यात होत असल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय, अंतर्मुखतेने भरलेलं आणि कर्मशील वृत्तीला प्रेरणा देणारं राहील. सिंह राशीच्या लोकांचा नैसर्गिक स्वभाव म्हणजे नेतृत्व, आत्मविश्वास आणि उत्साहाने जगणे. त्यामुळे या महिन्यात ग्रहांची स्थिती जरी काही ठिकाणी आव्हानात्मक वाटली तरी तुम्ही तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर योग्य दिशा गाठू शकता. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य मिथुन राशीत असून 16 जुलै रोजी तो कर्क राशीत प्रवेश करेल. सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा आपल्या राशीचा अधिपती असल्यामुळे त्याची चाल अत्यंत प्रभावी ठरते. सुरुवातीचे 2 आठवडे सूर्य 11व्या स्थानात असल्यामुळे सामाजिक क्षेत्रात मानसन्मान, मित्रांकडून लाभ, योजना पूर्ण होणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग अशा गोष्टी घडू शकतात. काही लोकांना जुने मित्र संपर्कात येतील किंवा नव्या गटात सामील होण्याची संधी मिळेल. पण 16 जुलैनंतर सूर्य द्वादश भावात जाईल आणि त्यामुळे खर्च, मानसिक तणाव, अनावश्यक दौरे किंवा काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अशावेळी स्वतःला एकात हवा आहे हे ओळखा आणि तुमच्यावर कोणताही दबाव आला तरी त्याला शांतपणे हाताळा. या महिन्यात शुक्र ग्रह मिथुन राशीत आहे, ज्यामुळे भावनिक संबंध, सौंदर्य, कला, फॅशन, समाजमाध्यमांवरील लोकप्रियता या गोष्टींना चालना मिळेल. जर तुम्ही कलाकार, लेखक, गायन किंवा अभिनय क्षेत्रात असाल तर हा महिना तुम्हाला नाव मिळवून देऊ शकतो. पण याचवेळी मंगळ आणि राहूचा प्रभाव चतुर्थ आणि सप्तम स्थानावर असल्यामुळे घरगुती वातावरणात थोडा अस्थिरपणा, दाम्पत्य जीवनात वाद किंवा मतभेद यांचा संभव आहे. या महिन्यात संयम आणि समंजसपणा ठेवल्यास ही स्थिती सहज सावरण्याजोगी आहे. विशेषतः जोडीदाराशी संवाद करताना अहंकार, जुने प्रसंग उगाळणं किंवा दोषारोप टाळणं आवश्यक आहे. या महिन्याचा पहिला आठवडा म्हणजेच 1 ते 7 जुलै हा आषाढ शुद्ध पंचमीपासून सुरू होत असून 6 जुलै रोजी देवशयनी एकादशी आहे. ही एकादशी अत्यंत पवित्र मानली जाते कारण भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि त्यामुळे चातुर्मास सुरू होतो. या कालावधीत सिंह राशीच्या लोकांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे, सात्विक आहाराकडे आणि साधनभजनाकडे अधिक लक्ष द्यावे. हा काळ अंतर्मुखतेचा आहे. तुमच्या मनात एखादा जुना प्रश्न, विचार किंवा अडचण सतत घोळत असेल तर या काळात तो उत्तराच्या दिशेने जाईल. काही लोकांसाठी ही वेळ आत्मशोधाचा कालखंड असेल. दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8 ते 15 जुलै दरम्यान चंद्र सिंह राशीमधून भ्रमण करेल आणि यामुळे आत्मविश्वास, उत्तेजन आणि कार्यक्षमता वाढेल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही सज्ज व्हाल. करिअर संदर्भातील विषयांमध्ये या काळात महत्त्वाचे बदल घडू शकतात. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील तर काही जणांना बदल किंवा बढती यांची सूचना येऊ शकते. पण याचवेळी आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. विशेषतः डोकेदुखी, रक्तदाब, थकवा आणि अनिद्रा अशा समस्या उद्भवू शकतात. या आठवड्यात लोहयुक्त आहार, पुरेशी झोप आणि रात्री तणावमुक्त राहण्यावर भर द्यावा. तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 16 ते 22 जुलै सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल आणि चंद्र कन्या राशीमध्ये राहील. त्यामुळे वैचारिक स्पष्टता, व्यवहारातील काटेकोरपणा आणि कर्तव्यनिष्ठा वाढेल. काही जुने व्यवहार, कागदपत्रे, सरकारी कामकाज किंवा गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी हा योग्य काळ आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अत्यंत सकारात्मक आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल आणि मानसिक स्पष्टता वाढल्यामुळे शिकण्याची गती चांगली राहील.
ज्या लोकांनी नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा विचार केला आहे त्यांनी आता ती सुरुवात करावी. या आठवड्यात 20 जुलै रोजी आषाढ पौर्णिमा आहे, जी गुरु पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते. सिंह राशीच्या लोकांनी आपल्या गुरु, शिक्षक किंवा वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद घेणे अत्यंत फलदायी ठरेल. हा दिवस ज्ञान, समर्पण आणि प्रामाणिकतेचा आहे. काही लोकांसाठी या दिवशी गुरुच्या रूपात कोणी विशेष व्यक्ती भेटेल, जी त्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश टाकेल. घरात विद्यार्थ्यांनी आणि युवा पिढीने ज्येष्ठ मंडळींचा अनुभव ऐकून घेणं, गुरुपूजन करणं आणि आपल्या कर्तव्यांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 23 ते 31 जुलै दरम्यान श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. 28 जुलै हा पहिला श्रावण सोमवार असून संपूर्ण आठवडा भक्तिभाव, साधना, आत्मिक उन्नती आणि संयमाचा आहे. सिंह राशीचे लोक हे चैतन्यशील, आत्मप्रेमी आणि कधी-कधी जास्त बाह्यतेवर भर देणारे असतात. पण श्रावण महिन्याच्या प्रभावामुळे यांना अंतर्मुखतेचा अनुभव येईल. शिवपूजन, बेलपत्र अर्पण, उपवास, रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल आणि मन प्रसन्न राहील. काही लोकांसाठी श्रावण महिना नवीन आध्यात्मिक प्रारंभ घेऊन येऊ शकतो. विशेषतः जर तुम्ही एखाद्या मनोव्यथा, चिंता किंवा भावनिक थकव्यातून जात असाल, तर हा काळ तुम्हाला नव्याने उभं राहण्याची प्रेरणा देऊ शकतो. या महिन्यात सिंह राशीच्या व्यक्तींनी काही उपाय नित्य करणे उपयुक्त ठरेल. प्रत्येक सोमवारला लवकर उठून स्नानानंतर पांढऱ्या वस्त्रात शिवालयात जावे. तांब्याच्या पेल्यातून जल अर्पण करून बेलपत्र, दूध, तूप आणि मध यांनी रुद्राभिषेक करावा. शिवलिंगासमोर 21 वेळा नमः शिवाय किंवा 108 वेळा त्र्यंबक यजामहे हा मंत्र जप करावा. घरात संध्याकाळी दिवा लावून शांततेत ध्यान करावे. दर शुक्रवार एखाद्या वृद्ध महिलेला चंदन, गुलाबजल किंवा सफरचंद दान करा. एखाद्या अनाथ मुलाला पुस्तकं किंवा लेखनसामग्री द्या. या उपायांमुळे तुमच्यातील आध्यात्मिक ऊर्जा जागृत होईल आणि अडचणींना सामोरे जाण्याचं बळ मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यात मानसिक थकवा, स्नायूंचा ताण, रक्तदाब, पाचनसंस्थेची अस्थिरता किंवा झोपेचा अभाव जाणवू शकतो. यासाठी हलका आहार, वेळेवर झोप, व्यायाम, प्राणायाम आणि तणावमुक्त जीवनशैली आवश्यक आहे. शक्य असल्यास दररोज सूर्यनमस्कार करा आणि दररोज 15 मिनिट तरी शांतपणे ध्यान करा. अन्नात मीठ कमी करणे, फळांचे सेवन वाढवणे आणि रात्री वेळेवर झोपणे या साध्या सवयी फार उपयोगी ठरतील. कौटुंबिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून जुलै महिना संयमाचा आहे. विशेषतः घरातील ज्येष्ठ मंडळींचा सल्ला ऐका. एखाद्या मोठ्या निर्णयासाठी कुटुंबाचा पाठिंबा मिळवणे आवश्यक ठरेल. मित्रमैत्रिणींच्या बाबतीत शक्यतो स्पर्धा किंवा अहंकारामुळे वाद टाळा. प्रेमसंबंधात थोडा असमंजसपणा, गोंधळ किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. संवाद हा एकमेव उपाय आहे. तुम्ही जर प्रेमसंबंधात असाल तर थेट, नम्र आणि प्रेमपूर्ण पद्धतीने आपली मते मांडल्यास गोष्टी सुरळीत होतील. विवाहित लोकांसाठी हे महत्त्वाचं आहे की जोडीदाराच्या भूमिकेची, श्रमांची आणि भावना यांची दखल घ्यावी. सुखी संसारासाठी आजचा सुंदर सुविचार, आपलं तेज तेव्हाच टिकतं जेव्हा आपण दुसऱ्याच्या प्रकाशालाही आपला भाग समजतो. म्हणजेच आपलं यश, आपली प्रगती आणि आपली उन्नती हे इतरांच्या आनंदात सामील झाल्याशिवाय अपूर्ण राहते. म्हणूनच या महिन्यात स्वतःसोबत इतरांचाही विचार करा आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन अनुभवत राहा. शुभ भवतु.